असो, आपण सडळ हस्ते तुम्हाला जे पॉसिबल असेल कायद्यामध्ये राहून आपण मदत करायची आहे. श्री महेश सावलेजी आपल्याला सुद्धा थँक्यू. गेली होती, आपण पाहिली असेल एमपी रेडच्या स्वरूपात त्यांनी पहिली चढाई केली होती. आता मात्र बघूया काय होतं. ऍडव्हान्स टॅकल लावले, संयमी खेळ खेळतोय. श्री सागर राऊत सेक्रेटरी यवतमाळ, श्री हरीश हरणे अमरावती आणि श्री लालाराव चढाई डू और डाय रेड. अध्यक्ष शिवसेना स्कोरवरती पाहू शकता, स्कोरवरती पाहिली असेल की डू और डाय रेड 4च्या डिफेन्स मध्ये चढाई करायला आलेला आहे मुंबई शहर संघाकडून. श्री ॲडव्होकेट सचिन वाघ मात्र कमाई केलेली आहे ती म्हणजे 2 गुणांची. ऑल आउट करण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे मुंबई शहरचा. मुंबई शहर पहिल्यापासूनच वरचढ करण्याचा प्रयत्न करतो, मात्र पुन्हा डिफेन्सला तोडलेला आहे ते म्हणजे मुंबई शहर संघाने. बोनस लाईन सोडलेली आहे, म्हणजेच बोनस त्यांना लाईव्ह करून दिलेली आहे. बोनस त्यांनी घेऊन गेले तरी मात्र फरक नाही, परंतु आम्हाला 3 गुण हवे आहेत. पिंपरी चिंचवड मुंबई शहर सिटी आणि सर्वोत्तम खेळाडू माधुरी असेल तर आक्रमकतेचा स्वरूप पाहिला असेल तो मुंबई शहर संघाकडून तोच आक्रमकता करावी लागणार आहे पालघर संघाला. आणि मात्र प्रतीक अहमदनगरचा जर्सी नंबर 5 अभिषेक पवार, सर्वोत्तम खेळाडू अष्टपैलू जर्सी नंबर 4 मात्र पुरे कसा टॅकल केलेला आहे. 6 नंबर जर्सी परिधान केलेला मध्यरक्षक क्षमय हो या विपक्षों में योद्धा मैदान नहीं छोड़ते, और यहाँ पे फिर से यही हुआ है. मुंबई शहर संघाचा चढाईपटू पाहू शकतो आपण आता, आणि रनिंग हँड टचचा डावा, आणि मात्र रनिंग हँड टचचा डावा स्वीकारलेला आहे तो म्हणजे पालघर संघाच्या डिफेन्स कडून. हो, हीच स्पोर्ट्समॅन स्पिरिट असते, मारलाय तर मारलाय. मात्र पुन्हा ऑल आउटची नामुष्की ओढावली आहे ती म्हणजेच पालघर संघावरती. बघा, आक्रमकता दाखवली आणि काही गुणांची लूट करून आघाडी पहिली मिळवली ती म्हणजे मुंबई शहर संघाने. पुन्हा एकदा कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने कडवं आव्हान वाटत होतं, परंतु आता पाहू शकतो किती गुणांची कमाई होते. 2 गुणांची कमाई केलेली आहे आणि त्यांना पाहिजे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डचे आदरणीय श्री वायदंडे सर रनिंग हँड टच घेऊन गेलेले आहेत प्रतीक. ही डुओ डाय रेड असेल, तीच डुओ डाय रेड रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न. आता मात्र असाच तुटून पडायचं पूर्ण संघाला. काय होतंय, काय बिघडतंय, काय घडतंय, काय घडतंय, काय बिघडतंय. आणि अरे वा, 2 चूर आणि त्यावर मात करून सामन्यामध्ये कमबॅक करावा लागणार आहे तो पालघर संघाला. बोनस लाईव्ह आहे, बोनस दिलेला आहे. मात्र बोनस दिला जरी असेल तरी तुम्ही बोनस मगाशी घेत. चढाईला आलेले आहेत 4 नंबर जर्सी परिधान केलेले खेळाडू मुंबई शहर संघाकडून. त्यांना उद्या क्वार्टर फायनलचे सामने पुरुष आणि महिला विभागात आणि टॅकल केलेला आहे. चढाई करायला आलेले आहेत ते मुंबई शहर संघाकडून. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 8 परिधान केलेला जर्सीपटू, चढाईपटू पाहू शकतो 4च्या डिफेन्समध्ये. मात्र आता कव्हर केलेली आहेत 29-17. एकूण 12 गुणांची आघाडी ही मुंबई शहर संघाकडे अजूनही आहे. जी आघाडी आता पुन्हा 1-2 किती गुण घेत आहेत बघूया. ठाणे 4 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू. मात्र आता बघूया आपण काय निर्णय होतोय. बोनस प्लस 2 पॉइंट्स केला. पुरस्काराचं स्वरूप आहे 5,000चा धनादेश आणि प्राध्यापक सुदाम पर्वत साहेबांचा भरपूर आशीर्वाद. आता
गुणांवरतीच आघाडी आलेली आहे. 12 गुणांची काय आघाडी कमी होताना दिसत नाही. मगाशी मात्र कमी झाली होती, परंतु आता मात्र ती कमी होताना दिसत नाही. 5चा डिफेन्स असेल तो म्हणजे पालघर मुंबई शहर संघाचा. दोन्ही संघांमध्ये 5 आणि 5चा डिफेन्स असेल. मात्र पुन्हा एकदा टॅकल केलेला आहे आपल्या ठाणे दुसऱ्या मॅचेससाठी तुम्हाला शुभेच्छा आहे. आणि ठाण्याने छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धा 8 संघांना आम्ही दुसरा पुकार दिलेला आहे. संघाची डू ऑर डाय रेस आणि डिफेन्स आपण पहिल्यापासून पाहिला तो म्हणजे मुंबई शहर संघाचा एक छत्रपती शिवाजी महाराज तगडा डिफेन्स आहे. स्पर्धेचा आज तिसरा यशस्वी दिवस आहे आणि आजच्या या दिवशी अनेक आता मात्र डुबकी मारलेली आहे. डुबकी घेऊन बघूया बारामतीमध्ये आहेत. भाई सिकंदर देशमुख क्रीडा करायचं मार्गदर्शक असेल तर या आपण सर्व मागाशी मान्यवरांचा पाहिला मी असेल. संघटन मजबूत समितीच्या डिफेन्स वतीने मध्ये 2 गुण घेतलेले आहेत. डू ऑर डाय रेड म्हणजे आता माननीय श्री आता जगन्नाथ पुन्हा एकदा डिफेन्सच्या जाळ्यात अडकलेला आहे. तेव्हा चालला असतं परंतु 4च्या डिफेन्स मध्ये केला त्यांनी आता प्रयत्न. क्रीडाप्रेमी सरपंच धुमाळवाडी माननीय श्री बाळासाहेब आता कोकरे डिफेन्स हा या ठिकाणी उपस्थित आहेत. जसा त्यांचं मी मुंबई स्वागत शहरचा करतो. डिफेन्स होत असता श्री मात्र बाळासाहेब तेवढ्याच सप्लायने स्वागत 4च्या डिफेन्स मध्ये पुन्हा आणि जम्प करून तिसरी चढाई. डू ऑर डाय रेड. रोज या सर रोज पालघर संघाला कुठेतरी जाणीव झाली असेल की हा सामना आपल्या हातातून चाललेला आहे, गेलेला आहे, परंतु त्याला कमबॅक करण्याचा काहीतरी मार्ग शोधायचा असेल तर मात्र हे सकाळ दैनिकाचे पत्रकार